नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक दुसरा, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्क झुकरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 34 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले पुढीलपैकी अक्षर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅशस हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? डॅशस हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, डॅशस यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? डॅशस यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 सी व्ही रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅशस या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? डॅशस या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश होय? बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 गवत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅशशी संज्ञा आहे? माणसाच्या मांडीच्या हाडास डॅशशी संज्ञा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, एक पेशीय प्राण्यास डॅशस असे म्हणतात? एक पेशीय प्राण्यास डॅशस असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅशचे उदाहरण आहे? आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅशचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे? उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
सॅटॉनिक वर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅशडॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. डॅशडॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या हा पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? घटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅटेव्हिदेओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मास्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? इलॉन मास्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश ह्या किताबाचा त्याग केला? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश ह्या किताबाचा त्याग केला? तर ऑप्शन क्रमांक 2 सर ह्या किताबाचा त्याग केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्यात डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? सातारा जिल्ह्यात डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोल्हापूर संस्थानात डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात डॅश जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली? सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे? चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मरीना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? सजीवांच्या जीवनावर परिणाम
करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे? भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सेनापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? कोणत्या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वारकरी संप्रदाय असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षीचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यतः कोणता असतो? हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास
कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झालेल्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 30 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉससाठी असते. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वयी अवयव कोणते? मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वयी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रायपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणते? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे. अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी
खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशयांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशयांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्याच्या विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वात प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण या समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल.